तुझ्या बाबांना अटक झाली, आईला, बहिणीला, आक्याला किडनॅप केलं गेलं. अशा परिस्थितीत तू लग्न का केलं? यांनी सांगितलंय उद्या ते सगळ्यांना सोडवणार आहे. मोहिनी, हे बघ, तू काय बोलतेस ते मला मला अजिबात कळत नाही. पण ते तुला सुद्धा नीट कळलंय की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे. ठीक आहे, ठीक आहे. असं दे, मी आता तुला प्रश्न विचारून बेजार करणार नाही. हं? बाबा हसलात का? अगं, या लग्नाला तुझंही वडील नव्हते आणि राघवचे नव्हते. नाही, खरंच यांच्या आई होत्या. हो ना, होते, मी तिथेच होते. पण म्हणूनच दीपाने तुझ्यावर गन फायर केली नाही. तुला मी आधीच सांगितलं होतं की माझ्या मुलापासून लांब राहायचं, त्याच्या आयुष्यातनं निघून जायचं. तरी का लग्न केलंस त्याच्याशी? आई, इट्स बीन अ लॉंग डे. आता ना डोकं गरगरतंय माझं. परत ड्रामे नको आहेत आता. का प्रोटेक्ट करतोयस तू तुझ्या बायकोला? मला वाटलं होतं त्यापेक्षा खूप हुशार निघालीस का तू. मस्त प्लॅन बनवला, सक्सेसफुलही केलास तू. माझ्या मुलाला आज दारू प्यायला लावलीस. तो काहीही करू शकणार नाही, कुठल्याही बाबतीत विरोध करू शकणार नाही. या स्टेजला आणून ठेवलंस तू त्याला आणि त्याच्याशी लग्न केलंस. तुझ्याशी लग्न करून माझ्या मुलाचं आयुष्य फक्त बरबाद होणार आहे. आई आई म्हणायचं नाही मला. आई म्हणायचं नाही. फालतू मेकअप आर्टिस्ट होतीस तू. माझ्या मुलाच्या आयुष्यात आलीस आणि आता या घरात येऊन बसलीस. लायकी आहे का तुझी माझ्या मुलाची बायको होण्याची? प्रश्न लायकीचा हो, लायकीचाच आहे प्रश्न, तुझ्याच लायकीचा आहे. माझ्या राघवला काय हवंय, त्याचं आयुष्य कुठे जायला हवं, त्याचं करिअर कसं असायला हवं, याबद्दल तुला काही मात्रही कल्पना नाही. आता उद्या त्याची बायको म्हणून हक्क सांगशील, पण तो हक्क सांगायची तुझी लायकी आहे का याचा विचार केलास? एक गोष्ट नीट लक्षात ठेव. माझ्या राघवच्या आयुष्यात येणं आणि त्याची बायको होणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तू त्याला फसवून मिळवलीस, पण दुसरी गोष्ट मिळवण्याची तुझी लायकी नाही आणि ती तुला कधीही मिळणार नाही. ललिता, यात तिचा काही दोष नाहीये. तिला काही बोलू नको, तिची काही चूक नाहीये. आज मध्ये बोलायचं नाही या. गप्प बसायचं, आत निघायचं. अहो, कसं बोलताय तुम्ही यांच्याशी? वडील आहेत ना तुमचे. गप्प बसायचं. आमच्या घरच्यांमध्ये तोंड उघडायचं नाही. थोबाड बंद. आणि नाही ठेवलं तर? नाही ठेवलं तर नाही ठेवलं ना तर आत्ताच्या आत्ता लायकी दाखवीन तुझी काय ते, कळलं? आणि मी राघव नाहीये तुझी थोबाडीत खाऊन घ्यायला. आपण कोणाशी बोलतोय ते विसरायचं नाही. माझी बायको आहे. मी तुझी वहिनी आहे. माफी माग, माफी माग, नाहीतर मी विसरे की आपल्यात हे काहीतरी नातं आहे.
सॉरी. बाई चला, आजच्यासाठी खूप झालं ना, झोपूया आता. बेडरूम इकडे आहे. यायचं तर ये, नाही तर गो टू हेल.